आज गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर 2020 झूमच्या प्रांगणात जमलेल्या सर्व साधक आणि श्रोतृगणांचे हार्दिक स्वागत. सद्गुरू सरांच्या चरणी आत्मवंदन, भाभीजी अनिताताई यांच्या चरणीही आत्मवंदन. आपल्या महायोगधामच्या अध्यक्षा आणि श्री गुरु पदावर आरूढ असणाऱ्या अनिताताईकड यांचं आपण गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट 2020 अनुभव कथन भाग 1 म्हणजेच त्यांची आतापर्यंतची आध्यात्मिक वाटचाल आपण त्या दिवशी ऐकली. याच्या पुढचा भाग म्हणजे त्यांचे साधनेतील दिव्य अनुभव आज आपण ऐकणारच आहोत. पण तत्पूर्वी त्यांच्या वाढदिवसानिमित्त जुई जगताप हिने केलेली कविता ती आपल्या सगळ्यांना म्हणून दाखवणार आहे. सगळ्यांना आत्मवंदन. My name is Juhi Jagtap. I study in 10th standard. I live in Pune and even I am a sadhak. My hobbies are drawing, painting, reading books and writing poems. This year I've started writing poems and on 20th August I made a poem for Mami on the occasion of her birthday. I'd like to recite it to all of you. The name of the poem is The Smile. The smile so nice always reaches her eyes. No matter how sad, she'll make you glad. A person I've always wanted to be like. Optimistic, motivating and supportive. Sharing, caring and always so loving. I never knew she too had a tough past. She had everything behind that smile masked. The smile that showed, depressed away and made the birds to the wind sway. She is a person I will forget not. She means to me quite a lot. Thank you. Thank you, Juhi. जुईची आपण सगळ्यांनी एक छान केलेली कविता ताईंवर ऐकलेलीच आहे. आपल्या महायोगधामचे सेक्रेटरी श्री अमित तांबे आपल्याला अनिताताईंचा एक वेगळा परिचय करून देणार आहेत. मी श्री अमित तांबे यांना विनंती करते. सुरू करतो. मी अमित तांबे, सेक्रेटरी महायोगधाम आळंदी. आज मी ताईंचा असा एक परिचय देणार आहे की कदाचित त्या स्वतः परिचय करू शकल्या नसत्या. त्यांचा विश्वास, श्रद्धा, भक्ती, सद्गुरूंविषयीचे भावतरण त्या कदाचित सांगणार नाहीत. ज्या कृतीमधून त्यांचा पूर्ण समर्पण भाव अभिव्यक्त होईल ते सर्व ह्याकरता सांगणे आवश्यक वाटते की ज्यामुळे आम्हा साधकांना किंवा नवीन साधकांना मार्गदर्शन होईल, एक वेगळी गाईडलाईन मिळेल. खरं म्हणजे त्यांनी स्वतःच्या समर्पणाविषयी माझ्या सहित कुणालाही सांगितलेलं नाहीये. पण आम्ही डोळसबुद्धीने जी कृती पाहिली, दिसली, त्यावरून जे आम्ही जाणले ते आता मी सांगतो. सुरुवातीला मलाही असा प्रश्न पडला होता की अनिताताईंचा आध्यात्मिक साधनेचा पहिला प्रवास कसा अविश्वासाचा होता, पण तो अनेक दिवस दिसत होता. मग ह्या आपल्या ताई सद्गुरूंच्या जिवंतपणी गुरुपद आणि महायोगधामचे अध्यक्षपद ह्या सर्वोच्च गोष्टी कशा प्राप्त करतात, यावरून सद्गुरू हृदयात तिने कोणत्या कृतीने स्थान प्राप्त केले आहे हा प्रवास पाहणे आवश्यक वाटते. ज्या गोष्टी अभिव्यक्त झाल्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. अनिताताईंची गुणवत्ता काय आहे हे सद्गुरू सरांनी त्यांच्या भाषेत जे लिखाण केले आहे त्यावरूनच आम्हाला ताईंच्या आध्यात्मिक प्रभावाची जाणीव झाली. ती गुणवत्ता काही थोडक्या शब्दात रुपालीकर यांनी पहिल्या कथनात सांगितली आहे. पण गुणवत्ता निर्माण झाली म्हणून ताईंनी सद्गुरू हृदयात स्थान मिळवले असे होत नाही, तर पूर्ण समर्पण भावाने त्या कशा कार्यरत झाल्या त्यातील काही महत्वाचा भाग मी सांगतो. सुरुवातीच्या वेळेस ताई आपल्या पतिराजांना म्हणाल्या किंवा पतिराजांना सांगितले की मला एक वेळ माहेरी पाठवू नका, पण आता परभणी हे माझे माहेर आहे, तेथे पाठवा. यावरून सरांनी दिलेल्या अनुभवाचे मोल त्यांना किती प्रकर्षाने जाणवले हे दिसते. आता समर्पण कृतीच्या काही घटना अशा आहेत की ज्यावेळी सरांची ट्रॅव्हल कंपनी चालवत होती त्यावेळी अखंडपणे हापूस आंबा, सफरचंद, सीताफळ, मोसंबी, संत्री, चिक्कू अशा पेट्याच्या पेट्या त्या पाठवत होत्या. मार्च मध्ये येणारा हापूस आंबा 100 रुपयाला एक असतो आणि कित्येक डझन त्या पाठवत होत्या. सर म्हणाले इतक्या महागाचा आंबा कशाला पाठवता, आम्ही खात नाही. पण त्यावेळेस ताई म्हणाल्या की आम्हाला खायचं आहे, पण पहिले पुष्प गुरुचरणी अर्पण करूनच खायचे आहे आणि पूर्ण सीझन मध्ये फळांचा खंड कधीच त्या पाडत नाहीत.
केव्हाही स्वतःच्या घरी फळे घेताना आधी सरांच्या घरी येतात. वर्षातून किती वेळेस द्यावे ह्याला सीमा नसती. कोणी परभणीवरून आले किंवा महिनेवारी सर आले तर फळांची पेटी कायम तयार असते. आणि विशेष म्हणजे सरांना कोणती वस्तू घेताना त्या भाव करत नाहीत त्या वस्तूचा, हे विशेष आहे. दिवाळी, दसरा किंवा एखाद्या अन्य वेळी सरांकडे कपडे सर नको म्हणत असतानाही घेणे, तसेच भाभीजींना साडी घेणे, पर्यटन स्थळी किंवा फॉरेनला गेल्या तर स्वेटर किंवा अन्य वस्तू त्या हमखास घेतात. आणि मोबाईल किंवा घरी इतर काही वस्तू त्या न विसरताही घेतात. त्यांचा समर्पण भाव वस्तू, कपडे, फळे रूपातच देतात असं नाही. वर्षातून 4 शिबिरे म्हणजे नवरात्रीला धरून 4 शिबिरं होतात. त्यावेळी रोख स्वरूपात गुरुदक्षिणा न चुकता देणे हा त्यांचा पायंडाच पडला आहे. किती देतात हे मला माहित नाही, पण बहुतेक लाख, 1.5 लाखाच्या वर ती रक्कम समर्पित करत असाव्यात असं वाटतं. इतकंच नाही तर इतरांनी योगधाम निधी किंवा काही समर्थ साधकांनी सरांना गुरुदक्षिणा दिलीच पाहिजे व ती रक्कम 10% पेक्षा जास्त कमी असू नये असा त्यांचा अट्टहास असतो. सर भाभीजी साधकांबरोबर तीर्थयात्रेला गेले तर सरांचा व भाभीजींचा खर्च आपल्यापैकी 2 साधक करतात. त्यात ताई एक आहेत. एखाद्या साधकाच्या लग्नाला सरांना व भाभीजींना जायची वेळ आली तर लॉजची बुकिंगही ताईच करतात. सर नातेवाईकांच्या लग्नाला पुण्यामध्ये माहेश्वरी सांस्कृतिक भवनमध्ये जर उतरले तर त्यांनी सर व भाभीजींना घरी आणले व कार्यालयात झोपायचे नाही असे स्पष्टपणे सांगितले. पुण्यामध्ये किंवा आळंदीला आणण्यासाठी स्वतः कार घेऊन त्या तयार असतात. सर जनरल साधकांमध्ये शिबिरात झोपत होते आधी, पण त्यांनी सरांसाठी 1 कोटी रुपयाची स्वतंत्र बिल्डिंग बांधली आणि स्वतःसाठी आणि सरांच्या फॅमिलीसाठी ती सध्या वापरली जाते. सर कायम म्हणतात की अनिता तुम्ही किती देता? त्यावर ताई म्हणतात की सर अनंत जन्माची आध्यात्मिक शक्तीची भूक होती. तुम्ही एवढे प्रचंड दिले आहे की त्याची किंमतच होऊ शकत नाही. आम्ही किती दिले तरी ते कमीच असेल. त्यांनी स्वतःला पूर्णपणे सद्गुरूला व सद्गुरू कार्याला झोकून दिले आहे. पूर्ण अंशाने समर्पित केले आहे. या उच्चांक श्रद्धेचा व समर्पणाचा भाव असल्याने त्यांना गुरुपदावर आरूढ केले गेले असे वाटते. बाहेरगावचा किंवा पुण्यातील साधक असो किंवा बाहेरगावचा साधक असो, योगधामवारीचे व्यवस्थापनाचे कार्य असो, त्या एक आधारस्तंभ असल्यासारख्याच आहेत. तन मन धनाने समर्पित झालेले आहेत. ह्या कार्यासाठी त्यांनी नोकरी सोडली आहे. कॅसेटचे कार्य त्यांच्यामुळे शक्य झाले आहे. सर जर 2 तास बोलले तर 8 तास सीडी प्रोसेसिंगला लागतात. त्यामुळे आपल्यासारख्या नवीन व जुन्या साधकांनी धडा घेण्यास हरकत नाही. हा त्यांचा अति अल्प परिचय मी आता सांगितला आहे. यातलं शब्दरचना आणि वाक्यरचना हे बहुतांश सरांचंच आहे. त्यांच्या गाईडलाईन नुसारच मी आता सगळं हे ताईंचा अति अल्प परिचय दिला आहे. तर ताईंना मी विनंती करतो की त्यांनी अनुभव कथनास सुरुवात करावी. सर्व साधकांना आणि सरांना आणि भाभीजींना आत्मवंदन. खरं म्हणजे अमितने अशा पद्धतीने परिचय दिलाय की मला आता पुढे काय बोलावं हे थोडं अवघड वाटायला लागले. पण आजचा आपला विषय आहे साधनेमध्ये आलेले अनुभव. बोलण्यासाठी भावविवश होण्यापेक्षा जे अनुभव गेल्या इतक्या वर्षांमध्ये फक्त आणि फक्त सद्गुरूंच्या सामर्थ्याने त्यांच्या कृपेने जे आपण अनुभव घेतले ते सगळ्यांपुढे मांडणं. कर्तव्य शब्द नाही वापरणार, पण माझ्या मनातली ही भावना आहे की हे अनुभव सगळ्यांच्या समोर आले पाहिजेत. ते अनुभव किती दिव्य असतात, त्याच्यातून आयुष्यामध्ये किती बदल होत जातो, तुमच्या स्वभावामध्ये किती बदल होत जातो, जीवनात काय काय बदल होतो, हे फार महत्वाचं आहे. साधक म्हणून आपण जेव्हा योगधाम मध्ये येतो, पण साधक हा घडला पाहिजे. गेल्या वेळी जसं मी म्हटलं की ही प्रक्रिया आहे घडण्याची आणि घडवण्याची, त्याच्यातही जास्त घडवण्याची. आपण तर काय आपली पात्रता आपण स्वतःच्या यानी नाही सांगू शकत खरं म्हणजे, पण सरांना जी काय म्हणजे वाटत असेल किंवा सरांनी जो काही आपण पात्र नसताना जे काही दिलंय ते खरोखरीच माझी हीच भावना आहे नेहमीसाठी की ह्या एका जन्मात किंवा किती जन्म गेले तरी ते फिटणं शक्य नाही. खरंच आहे की कोण आपल्याला हा जो दैवी शक्तीचा ठेवा आहे, तुम्ही संसारात रममाण असाल, तुम्ही व्यवहारात गुंतलेले असाल
किंवा जीवन खूप चांगलं आहे असंच वाटत असेल तर इकडे लक्ष जात नाही आणि हे घेण्याची बुद्धीही होत नाही. 7व्या अध्यायामध्ये मौली एका ठिकाणी सांगतात की आस्थेची या महापुरी रिघताती कोटीवरी परिप्राप्तीची या पहिला तरी विपाईला निघे. अर्थ असा होतो की करोडो लोकांमधून काही हजार लोक इकडे येतात आणि त्या हजार लोकांमधून एखादा पूर्णत्वाकडे जातो. असं हे अति दुर्लभ. कितीतरी मोठे मोठे लोक आहेत, अहो त्यांना नाहीये, पण आपल्यासारख्यांना हे मिळाले आणि मिळून सरांनी पुढे कितीतरी ते आपल्याला वाढवलंय, कितीतरी दिलंय. त्याच्यामुळे खरं सांगायचं तर एवढ्या थोड्या वेळात सांगणं, मला हाच प्रश्न पडलाय की गेल्या आठवड्यापासून मी डायऱ्या काढून बसलीये सगळ्या. सुरुवातीला तर डायरी लिहिणं हा विषय नव्हता, पण जेव्हापासून लिहित होते तर त्या डायऱ्या काढल्यानंतर ते अनुभव वाचताना मलाच आश्चर्य वाटायला लागलं की अरे बापरे, आपण कुठल्या कुठल्या अनुभवांमधून का. आणि अक्षरशः आठवडाभर ती स्थिती हल्ली नाहीये की एक प्रकारचं वैराग्य म्हणा, सतत मन भरून येणं असेल, भावनावश होणं असेल, किंवा सतत योगाग्नी आहे. हा सगळा भाग फक्त अनुभवांच्या डायऱ्या वाचताना सुद्धा जर येतो, ते अनुभव घेत असताना काय स्थिती होती. आणि खरोखरीच मी अतिशय त्या दृष्टीने अतिशय भाग्यवान आहे की सरांनी अतिशय दिव्य अनुभव मला दिलेले आहेत. अगदी सुरुवातीचा पहिला अनुभव जर सांगायचा असेल, जो मी अविश्वासाचा प्रवास म्हटला, आणि मला काही नवीन जे लोक ऐकतात त्यांनी खरोखरीच असं सांगितलं, आणि मलाही पहिल्यापासून हा भाव माझा आहे की अरे ज्या अडचणी नवीन साधकाला येतात किंवा योगधाममध्ये आल्यानंतर सुरुवातीला ज्या काही अडचणी साधकाला येऊ शकतात, त्या अडचणी स्पष्टपणे सगळ्यांच्या समोर आल्या पाहिजेत. मला एक आपल्या नाव सांगायला हरकत नाही, विद्यामंत्री जे आपल्या ऐकतात सत्र, ते मला म्हणाले की तुमचं ऐकल्यानंतर मला धीर आला. पहिल्या दिवशीचा अनुभव मी सांगत होते की ज्यावेळी बाकी तो भाग सांगितलाय की श्रद्धा नव्हती, श्रद्धेने बसलेलीही नव्हते, सरांनी साधना दिली, फक्त डाव्या पायाचा अंगठा किंचित जड झाल्यासारखा वाटला आणि वरच्या मजल्यावरती जाऊन बसायला सांगितलं. हा पहिला अनुभव थोडा विस्ताराने घेते, कारण मनस्थिती काय झाली होती हे महत्वाचे. पाऊस पडत होता, पावसाळ्याचे दिवस होते आणि जुना बंगला नाना मांडवीकरांचा, आणि वरच्या मजल्यावरती जाऊ लागले. जिन्यात जाता जाता खूप जोरजोराने वेगवेगळे आवाज येत होते. खरं तर 15-20 साधक होतो आम्ही सगळे. खूप जोरजोराने आवाज येऊ लागले. मला थोडंसं घाबरल्यासारखं झालं. मी म्हटलं की अरे कुठल्या तांत्रिक प्रकरणामध्ये आपण येऊन पडलोय, पण ठीक आहे, आजचा दिवस काढायचा ह्या विचारात मी होते. आपले कळंबरकर बाबा म्हणून जे साधक सरांच्या बरोबर जुन्या काळातले, म्हणजे ज्येष्ठ साधक जे सरांच्या बरोबर सतत राहिलेले, त्यांना त्यावेळी खेचरी मुद्रा होत होती आणि तो आवाज येत होता. गेले, मी बसले अविश्वासाने बसले. थोडा आणि अंग आडवं पडलं असेल. थोड्या वेळाने सर आले. दुपारचं सत्र सरांच्या बोलण्याचं असतं, ज्या सत्रासाठी मी गेले होते की चरवंटरपणाविषयी सर बोलणार आहेत. आणि बसल्यानंतर सरांनी परंपरेचा परिचय सांगितला. माझ्या मनामध्ये असे भाव होते की ठीक आहे, ऐकूया. आणि त्याच्यामध्ये शेखरदादांच्या विषयी एक वाक्य सर बोलले की मार्गदर्शनाचं आणि प्रचार प्रसाराचं काम बाप्पासाहेबांनी माझ्याकडे दिलेलं आहे. शेखर इकडे येत नाहीत, इथे इंटरफिअर करत नाहीत, अशा प्रकारचं ते वाक्य काही होतं. ते इकडे येत नाहीत, हा भाग महत्वाचा मला लक्षात राहिला. तो लक्षात आला. त्याच्यानंतर त्या दिवशी मला आणि सुजाता भंडारे दोघींनाच साधना मिळालेली होती आणि ती आधी जप वगैरे करून आली होती. हा भाग मला माहिती होता, आधी सरांच्या बोलण्यातनं आला होता की तिला डॉक्टर भंडारे साधक असल्यामुळे काही जप सांगितलेला होता आणि तो करता करता तिला अनुभव यायला सुरू झाला असेल म्हणून ती आली आणि साधना मिळाली, असा भाग त्याच्यात होता. पण सर बोलताना असं वाक्य बोलले त्याच्यानंतर, मुद्दाम मी सांगतेय की काय सामर्थ्य असतं काय. त्यावेळी जरी माझा अविश्वास होता, आता ते अनुभव लक्षात येतात किंवा त्याच्यानंतरही लक्षात येऊ लागले की खरंच काय आहे. सर बोलताना असं म्हणाले की काही नवीनांना साधना दिल्या गेली. माझी इच्छा नव्हती, शेखरांची इच्छा नव्हती, पण दिल्या गेली. आणि माझं अंग आडवं पडलं होतं, उठून बसले होते मी. पाहू कुणाची किती पाप आडवी येतात, असं एक वाक्य होतं. मला थोडस वाटलं की अरे आता हे म्हणतायत की शेखर इकडे येत नाहीत, आता म्हणतायत माझी इच्छा नव्हती, शेखरांची इच्छा नव्हती. ज्या पद्धतीने शेखरदादांची इच्छा जाणून घेतली असेल किंवा योगमार्गातला हा जो भाग आहे
की 6व्या अध्यायामध्ये जी वर्णने येतात की योगी सिद्ध पुरुष एका जागी बसून एकमेकांना भेटू शकतात, किंवा आता आपणही काही प्रमाणात ते अनुभव घेऊ शकतो की नाही, अरे सरांना तिकडे आपली आठवण झाली तर आपल्यालाही त्यावेळी जाणवतं, आणि आपल्याला आठवण झाली सरांची तीव्रतेने तर सरांनाही जाणवतं. आणि हा जो भाग आहे तो त्यावेळी काही लक्षात आला नाही, अविश्वासाने तो घेतला गेला, आणि ते वाक्यही माझ्यासाठीच होतं हेही लक्षात आलं. आणि त्याच्यानंतर मग मी परत निघाले, म्हणजे सत्र त्या दिवशीच संपलं. ठीक आहे, चला हा भाग होता. त्याच्यानंतर जेव्हा मी बापूंशी कशी बोलले काय तो भाग मी सांगितलेला गेल्या वेळी. त्याच्यानंतर मी बसमध्ये बसून निघाले. बसमध्ये बसून निघाल्यानंतर माझ्या बाजूला एक जण येऊन बसले. बसमध्ये फार गर्दी नव्हती आणि 2 बस आधीच मी सोडल्या होत्या बापूंशिवाय. तो योग कदाचित त्या बसमध्ये बसण्याचा असेल. बाजूला एक जण येऊन बसले. ते म्हणाले, बाळा आळंदीला आलीस का? म्हटलं हो. मी थोडी ह्याच्यात होते, खिडकीतनं बाहेर पाहत होते. म्हटलं हो. म्हणे छान केलं आळंदीला आली. मग थोडस बोलणं सुरू झालं. तुम्ही कुठले काय? ते म्हणे मी शेगावचा. त्यांनी असं मला सांगितलं की आळंदीला जरी आली छान केलं, पण वर्षातनं एकदा शेगाव आणि पंढरपूर कधी चुकवू नको. माझी ओळख नाही, काही नाही, पण नंतर आता किंवा त्याही वेळी ते ज्या पद्धतीने मला बोलता बोलता ते अदृश्य झाले एक प्रकारे. मग लक्षात आलं की अरे हे तर गजानन महाराज होते. एकदम तरुणपणी जसे गजानन महाराज सगुण रूपात दिसत असतील, तो आणि तसंच उंची, तसंच बांधा, तसंच शरीर, सगळं काही तसंच. थोडस कुठेतरी आत्मन हल्लं तरी हे गेलं नव्हतं. त्याच्यानंतर कुठल्या कुठल्या अनुभवातनं माझं इकडे एक प्रकारे जे फिक्सेशन मी म्हटलं होतं की अरे नाही, काहीतरी आहे इथे वेगळं. सुरुवातीच्या काळात जेव्हा शिबिराला जाऊन तिथे आम्ही झोपायचं, एकदा पहाटे असा अनुभव आला की बाप्पासाहेबांनी पहाटे 4 वाजता पाठीत धक्का मारला, काहीतरी गुद्दा मारला किंवा काही मारलं. अरे उठून बस. अगदी बारीक सारीक अनुभव थोडे मला जे सांगायला वाटतात ते घेते मी. दैवी स्पर्श ह्या भागाविषयी मी डिटेल बोलणार आहे. आज ते होईल की नाही मला कल्पना नाही. जसं मी सांगत जाईन त्याप्रमाणे दैवी स्पर्शाचा भाग हा मला स्वतंत्ररित्या, स्वतंत्रपणे आणि व्यवस्थित घ्यायचा आहे. पण माझा जो दैवी स्पर्शाचा अनुभव आहे पहिला आलेला तो मी सांगते. मी बालचित्रवाणीमध्ये त्यावेळी नोकरी करत होते. नोकरी करत असताना एक असं समजा की मी जर ग्रॅज्युएट होते तर SSC माणसाचं जे क्वालिफिकेशन आणि जी पोस्ट असेल त्याच्यावरती मी काम करत होते, किंवा त्याचा पगार घेत होते आणि काम वरच करत होते. अशी सगळी गडबड होती आणि आपल्याला प्रमोशन कधी मिळेल, ऑफिसमध्ये जो काही त्रास होत असेल, जे जे काही घडत असेल, अतिशय मन उद्विग्न होतं. 8 दिवस झोप लागायची नाही, खूपच अस्वस्थता, इतकी अस्वस्थता. रविवार होता त्या दिवशी दुपारी, आणि दुपारच्या वेळी झोपले ते प्रभात रोडच्या आमच्या घरी त्या बेडरूम मध्ये. डोकं प्रचंड दुखत होतं. काय मनाची स्थिती. 8 दिवस जर झोप नसेल तुम्हाला आणि सतत जर हळवेपणा एक होत असतो, आणि त्याच्यामुळे जो काही हे होत होता त्रास तो सांगण्याच्या पलीकडचा. पण त्यानंतर मला असा अनुभव आला त्यावेळी की माझ्या डोक्यावरून हळुवारपणे एक हात फिरला. हात कसा आहे, कसा होता हे माझ्या अजूनही लक्षात आहे. पूर्ण असा सावळा हात, आणि इतका अलगद माझ्या डोक्यावरून तो फिरला. म्हणजे मी जे सांगते त्यातला एकही शब्द वाढवलेला नाही. तो जसा जो अनुभव घेतला तो मी सांगते. आणि परवा सरांना बोलतानाही मी म्हटलं की सर त्याच्यानंतर अगदीच मी उन्हात गेले किंवा खूप काही तब्येतीचं हे असेल, त्याच्याशिवाय माझं डोकं अजूनही दुखत नाही. त्या स्पर्शाचा जो अनुभव आहे तो अजूनही मी घेते. आणि त्याच वेळी त्या स्पर्शाच्या धुंदीत मग मला जी झोप लागली काही समजलं नाही. सरांनी एक पत्र माझ्यासाठी दिलं होतं, त्याच्यामध्ये जे भेटेभूतचा प्रयोग लिहून पाठवलेला होता. बापूंचे आपले डॉक्टर भोपरे जे आहेत त्यांचे व्हेटरनरी कॉलेज मधले, परभणीच्या ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी मधले 2 मित्र ते पत्र घेऊन आले होते. पण मला ते पत्र त्यांच्याकडून फक्त मी घेतलं आणि पुन्हा दार लावून मी पुन्हा त्या स्थितीमध्ये अगदी नवीन असतानाच हे सांगते की, आणि नंतर म्हणजे मला त्यांना बोलवावं आत या असं कधीच घडलेलं नाही की मी कोणी दारात आले आणि आपण दारात परत पाठवले. एरवी कधी घडत नाही, पण त्यावेळी अशी स्थिती होती आणि त्या अनुभवाची धुंदी आहे कितकी होती. बापूंना मी नंतर त्याच्याविषयी सॉरी म्हटलं, त्यांनाही समजावून सांगा म्हटलं की जे काय होतं. हा दैवी स्पर्शाचा माझा पहिला अनुभव. त्याच्यानंतर इतर अनुभव घेत गेले. काही अनुभव सुरुवातीला मला असं वाटतं की प्रयोगांचा भाग. सर बापूंनी मला त्यावेळी असं सांगितलं होतं, सगळ्यांना सांगायला काहीच हरकत नाही, सर कधीच असं पत्र लिहित नाही म्हणाले,
पण तुला खास हे पत्र दिलंय, त्याच्यामध्ये प्रयोग दिला होता. आणि विशेष म्हणजे सरांशी नंतर ज्यावेळी बोलणं झालं माझ्या त्या स्थितीविषयी, जी काय माझी मनस्थिती होती हुबेहूब ती वाक्य, म्हणजे असं आलं होतं की मला त्यावेळी असं होतं की आपले मिस्टर हे भारतीय विद्यापीठात मोठ्या पदावरती आहेत, पतंगराव कदम त्यावेळी शिक्षण मंत्री होते, बालचित्रवाणी हे शिक्षण खात्याच्या अंडर येत होतं, त्यांनी आपलं काम करावं आणि हे का लक्ष देत नाहीत. हा जो भाव होता तो बरोबर करेक्ट सरांच्या शब्दांमधून आला. म्हणजे त्या साधकाला जर थोडाही त्रास होत असेल तर त्या व्यवस्थितपर्यंत जाऊन पोहोचतात. आणि हे अनुभव नंतर वारंवार घेतलेले आहेत, कितीही वेळा. म्हणजे तो भाग नंतर पुढे येईल सांगण्यात. सुरुवातीला काही प्रयोगांचा भाग सांगावा असं माझं हे आहे. असं मला वाटतंय की जे प्रयोग दिले जातात आपल्याकडे, सगळ्यात पहिला प्रयोग जो दिला गेला, आणि त्यावेळी ही पद्धतही होती की नवीन साधकांना साधना मिळाल्यानंतर एकत्र करून आपण परवानगी मागणे अर्पण करणे, सुरुवातीला तर चर्वंतर्पण, मग परवानगी मागणे अर्पण करणे, हा भाग आपण सांगत असू. मला असं वाटतं तशा पद्धतीने पण सरांनी तो परवानगी मागणे अर्पण करण्याचा प्रयोग दिला. त्या काळी प्रभात रोडच्या घरी दर रविवारी दुपारी 3 ते 5 साधना असायची. आपले डॉक्टर सोमवे, आळंदीवरनं नाना पल्लेवार काका, आणखी कोणी दिनू वगैरे असेल, हे लोक साधनेला यायचे दुपारी. त्यावेळी कित्येक वेळा असं व्हायचं की माझं जरी नॉनव्हेज खायचं बंद झालेलं होतं तरी घरात केल्या जायचं, कारण बाकीच्यांचं मी बंद करा म्हणू शकत नव्हते आणि त्यांच्यासाठी करावं लागायचं. पण परवानगी मागणे अर्पण करण्याच्या प्रयोगांमधून मला त्या प्रत्येक गोष्टीत असं वाटायला लागलं, आणलेली ती पिशवी उचलणे, ती ओट्यावरती घ्या, ते चाळणीत टाका, धुवा, सगळी प्रोसेस ज्यांनी डिटेल नाही सांगत, पण त्या प्रत्येक क्रियेला, त्या प्रत्येक गोष्टीला मला त्रास होऊ लागला. ह्या गोष्टीची परवानगी मला मागणं शक्य नाही. ह्या गोष्टीची परवानगी ईश्वरी शक्तीकडनं मी कशी मागू? कदाचित शक्ती ती देईलही. सुरुवातीला तर प्रयोगाचा भाग टेक्निकलच असतो, पण भाव एवढे जबरदस्त होते की नाही, हे मला करणं शक्य नाही. आणि माझं नॉनव्हेज मी शेवटी एक दिवस सांगितलं की तुम्हाला खायला माझं कुठेही बंधन नाही, पण मी करू शकत नाही. तुम्हाला खायचं असेल तुम्ही खाऊ शकता. योगायोगाने मधुरा आणि सनी दोघांनी माझ्याच बरोबर सोडलं होतं. नॉनव्हेज खाण्याचा फक्त मिस्टरांचा प्रश्न होता. पण भाव असा होता की जे अन्न आपण देवाला नैवेद्य म्हणून दाखवू शकतो, ईश्वराला जे दाखवायचं तेच आपल्या हातून केलं गेलं पाहिजे. आणि त्याच्याशिवाय इतर कुठलाही, ज्याला हात लावू शकत नाही, ज्या पदार्थाचा विचारही करू शकत नाही, ज्या वस्तूचा विचार करू शकत नाही, त्या वस्तूला मी हात लावू शकत नाही, ते मी करू शकत नाही. परवानगी मागणे अर्पण करण्याच्या प्रयोगातून हे सुटून गेलं. त्याच्यानंतर बालचित्रवाणीमध्ये काम करत असताना कुठेही एखाद्या ऑफिसमध्ये असं वातावरण असतं की तुम्ही जेव्हा टेबलावर बोलत असता, तिसरी व्यक्ती आलेली असते, ती बोलते, गप्पामध्ये सहभागी होते, ती उठून गेले की बसलेले 2 जण त्या व्यक्तीविषयी बोलू लागतात. हे सर्रास सगळीकडे हे वातावरण असतं. उठून गेलेल्या व्यक्तीविषयी टीका टिप्पणी किंवा कोणी काही बोललं त्याची निंदा, हा सगळा भाग माझा त्या परवानगी मागणे. कारण ह्या गोष्टींची परवानगी आपण मागू शकत नाही. आणि खरोखरच मनापासून जर प्रयोग करायचे असेल, आज अनेक साधक समोर येतात की प्रयोग आमचा जुळत नाही. जुळत नाही म्हणजे कसा जुळत नाही? प्रयोग तर जुळला पाहिजे, कारण दर क्षणाला त्याची आठवण होण्यासाठी हे प्रयोग आहेत. आणि ह्या परवानगी मागणे अर्पण करण्याच्या प्रयोगाला तर कर्म थिअरी अतिशय जबरदस्त जोडली गेलेली आहे. तो भाग आता आपण नाही सांगण्यामध्ये घेणार आहे मी. पण प्रयोग हे जुळले पाहिजेत आणि माझे कसे जुळत गेले हा भाग फक्त मला तुमच्या पुढे मांडायचा आहे. त्याच्यानंतर जे भेटे भूतचा प्रयोग जो सरांनी मला पत्रातून दिलाही होता. आणखी एक सरांचं पत्र मला विशेष सांगण्यासारखं वाटतं. आपली एक डॉक्टर साधक होती, म्हणजे सरांचा त्या काळातला माझ्यावरचा विश्वास आता मला हलवून सोडतोय की अरे काय. ती डॉक्टर साधक जी होती अतिशय क्लोज होती, साधनेमध्ये खूप छान तिचं चालू होतं. नंतर कुठे बिघडलं, काय बिघडलं ह्या गोष्टीत आता आपल्याला शिरायचं नाही. नंतर ती सुटली. तिला इंटरकास्ट मॅरेज करायचं होतं. ते मॅरेज म्हणजे तो जातीबाहेरचा मुलगा होता, डॉक्टरच होता, पण तिची फार तीव्र इच्छा होती. तिला थोडस समजावून सांगितलं सरांनी, आणि सरांनी तोच भाग सांगितला तो करू नये. कारण अशा ज्या लव्ह मॅरेजेस मध्ये जे जातात, दोन्ही कुटुंबांपासून हे लोक दुरावतात, समाजापासून दुरावतात, असा सगळा भाग त्याच्यामध्ये सांगितलेला मला आठवतोय अजूनही. आणि त्याच्या शेवटी एक वाक्य होतं की बाकी मार्गदर्शन तू अनिताकडून घे, तुला मार्गदर्शन द्यायला ती समर्थ आहे.
म्हणजे सांगते एवढ्यासाठी की मला आता सगळं हे विचार करताना किंवा आता हे करताना असं वाटतंय की अरे बापरे, किती सरांनी त्याही काळात माझ्यावरती, ज्या काळात मी करत नव्हते, अविश्वास होता किंवा श्रद्धाही नव्हती, पण सरांचा विश्वास केवढा जबरदस्त होता. जे जे भेटे भूतच्या प्रयोगाविषयी थोडक्यात मी सगळं घेत चाललेली. जे जे भेटे भूतच्या प्रयोगाविषयी मला सांगायचं होतं. ऑफिसमध्ये भयानक त्रास होऊ लागला. राजकारण कुठेही असतं, त्या लोकांचा दोष नाही, दोष आपल्या स्वभावाचा असतो. काम करत असताना आपण अपेक्षा करत राहतो किंवा एक प्रकारे जी निर्लेप वृत्ती यायला हवी आहे की चला, किंवा सर्वसाधारण व्यवहारिक भाषेमध्ये जर गेंड्याची कातडी म्हणायचं असेल, ती जर व्हायची असेल तर तशी ती झालेली नसते. त्याच्यामुळे त्या प्रत्येक गोष्टीचा त्रास होत जातो आणि अतिशय त्रास होऊ लागला. नोकरी सोडायचा मी विचार करू लागले. सरांना बोलले, तोपर्यंत सरांशी संवाद फोनवर असो, इतर काही शिबिराच्या निमित्ताने असो सुरू झालेला होता. सरांना मी म्हटलं की सर, मला नोकरी सोडावी असं वाटतंय. खरं म्हणजे त्या काळात मला अतिशय चांगल्या संधी होत्या. मी गेल्या वेळी जे उल्लेख केलेला होता की जर्नालिझम केलेलं होतं आणि पुणे विद्यापीठामध्ये मला अनेक, पहिली आल्यामुळे अनेक वर्तमानपत्रांकडून त्यावेळी अनेक वर्तमानपत्रे मी सदाही चालवले, लेखही लिहायची, फ्रीलान्सिंग पत्रकारिता एक जी आहे ती करायची. पण घर सांभाळायचं, वर्तमानपत्राची नोकरी, प्रिंट मीडियामध्ये तुम्हाला त्यांचं काम दुपारी 2च्या नंतर किंवा 4च्या नंतर सुरू होतं. रात्री सगळ्या बातम्या येत जातात आणि घर, मुलं हे सगळं सांभाळताना हा सगळा भाग शक्य नव्हता. त्याच्यामुळे ही सरकारी नोकरी आहे, इथे स्टक राहा, त्या काळात गरजही होती, म्हणून तो भाग होता. नोकरी सोडायची असं म्हणल्यानंतर सरांनी मला त्यावेळी जे जे भेटे भूतचा प्रयोग दिला. जे जे भेटे भूतचा, आणि सर जेव्हा प्रयोग सांगतात आणि सरांनी तो प्रयोग सांगितल्यानंतर आपण जर तो ताबडतोब उचलला त्या क्षणी, तर तो जमायला सुरुवात होतेच. त्यासाठी चरवंटरपणाची, स्ट्रिक्ट चरवंटरपणाची जोडही लागते, कारण त्यांनी टाकलेलं बी एखाद्या खडकावरती पडू नये, त्याच्यासाठी जमीन भुसभुशीत करायचं काम आपलं आहे. ती जमीन भुसभुशीत करायची असते आपल्या मनाची, आपल्या शरीराची. मशागत एक प्रकारे चरवंटरपणाच्या माध्यमातून होतं आणि मग सद्गुरूंनी टाकलेल्या प्रयोगांचं बीज त्याच्यामध्ये रुजतं, फुलतं, वाढतं. जे जे भेटे भूतचा प्रयोग जो मला आमचे त्यावेळचे माझे जे वरिष्ठ होते, नाव नाही सांगत आहे मी, पण मी तो प्रयोग सुरू केला आणि आणखी एक वाक्य सरांनी सांगितलं होतं की त्यांना असं म्हणावं की सर, तुम्हीच मला सगळं शिकवता, माझं कुठं चुकत असेल तुम्ही मला सांगा, शिकवा, तुमच्यामुळेच मी इथे शिकायला लागली. हाही भाग बोलले मी आणि खरोखर प्रयोग सुरू केल्यानंतर माझंही मन बदलून गेलं ना. मन बदलल्यानंतर प्रयोग इतका छान जुळायला लागला, तो नोकरी सोडण्याचा विचार तर सुटला. पण त्याचं आणखी एक पुढे सांगते की काही वर्षानंतर परभणीला आपल्या भारतीय बालविद्या मंदिरमध्ये मुलांचे काही कार्यक्रम मी बालचित्रवाणीत असताना घेतले होते आणि योगायोगाने त्यावेळी मला 3 दिवस परभणीला सरांच्या सहवासात राहण्याचा खूप जबरदस्त योग होता, खूप जबरदस्त. त्यावेळी परभणीला जायचं, अनिता परभणीला चाललेली आहे, ते साहेब जे माझ्या विरोधात होते, ज्यांच्यामुळे मी नोकरी सोडणार होती, ते साहेब माझ्या बरोबर आले. ते म्हणाले की नाही, मी येतो तुझ्या बरोबर, चल. आणि परभणीतल्या त्या 3 दिवसाच्या अनुभवांचं म्हणजे सांगू शकणार नाही, बोलू शकणार नाही अशी परिस्थिती की 24 तास सतत योगाग्नी असतो म्हणजे किती असतो. अन्नाकडे बघण्याची इच्छा नसते म्हणजे काय असते, आणि सरांचा योगाग्नी आपल्याला जाणवतो म्हणजे काय होतं. साधकाच्या मनामध्ये कसे विचार येत असतात, एक छोटीशी घटना त्यावेळीची सांगते आणि सर कसे जाणतात तेही सांगते. त्या काळामध्ये सर आधी ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष होते 5 वर्ष आणि योगायोगाने त्यावेळी ती टर्म संपलेली होती. मला असं वाटतंय सर 2004 साल असावं ते. ग्राहक पंचायत नाही, ग्राहक न्यायालय. ग्राहक न्यायालय. ग्राहक न्यायालयाचे अध्यक्ष होते. ती टर्म संपलेली होती 5 वर्षाची आणि पुढची आणखी ऑर्डर यायची होती आणि तो मधला काळ तो होता. सरांना पुढे ऑर्डर मिळाली उस्मानाबाद, रत्नागिरी, पण सरांनी ज्ञानेश्वरी सुटेल, माझे साधक सुटतील म्हणून सरांनी ती घेतली नाही. पण त्या मधल्या पिरियड मध्ये मी त्यावेळी परभणीला होते आणि सगळा काळ सर बरोबर होते. माझं रेकॉर्डिंग शूटिंग सगळं चालू होतं.
आणि एकदा किंचित क्षणभर असा विचार मनामध्ये आला, खरा हा प्रसंग सांगावा की नाही सांगावा, पण किंचित क्षणभर साधक कसा चुकतो हेही सांगितलं पाहिजे. किंचित क्षणभर असा विचार आला की हो आता सरांना अजून पुढची ऑर्डर यायची ना, त्याच्यामुळे सरांना वेळ आहे आता, असा भाव माझ्या मनामध्ये आला. आणि सरांचं पुढचंच वाक्य असं आलं होतं, हो सध्या मी काय मोकळाच आहे. बाप रे, मला अक्षरशः धरणी पोटात घेईल तर बरं अशी अवस्था झाली होती. पण मी त्यावेळी इतक्या अनुभवांच्या जबरदस्त ह्याच्यात होते. मी म्हटलं ना की फक्त मी एवढंच सांगते की मी 24 तास सतत सरांच्या सहवासात होते, 24 तास सरांच्या सहवासात. आणि त्याच्यामुळे मी डिस्टर्ब झालेली नव्हते त्यावेळी. हा माझा जय जय भेटे भूत परवानगी मागणे अर्पण करणे ह्याचे अनुभव मी सांगितले. त्याच्यानंतर दिव्य स्पर्शाचा आणखी एक अनुभव की आपण कुठेही असो, जगाच्या पाठीवर कुठेही जाऊ, साधकांना प्रश्न नेहमी असा पडतो की घरी अडचण आहे, काम आहे, खूप आहे, व्याप आहे, हे झालं ते झालं. त्यावेळी आमचं जुळलं नाही, बिलकुल असं होत नाही. 2000 साली मे महिन्यामध्ये आम्ही युरोप ट्रिपला गेलो होतो. 16 मे तारीख होती आणि त्यावेळी 16 मेला आम्ही युरोपमध्ये फिरत असताना स्वित्झर्लंडला मुक्कामाला जायचं होतं. त्या दिवसाचं विशेष असं होतं, ते ट्रॅव्हल एजन्सीवाले असं सांगतात थॉमस कुक कडनं गेलो होतो आणि ते शेंगन विजा असतो, तुम्ही एका देशातनं दुसऱ्या देशात सहज युरोपमध्ये जाऊ शकता. त्या दिवशी त्यांनी असं सांगितलं की यू विल हॅव युअर ब्रेकफास्ट इन वन कंट्री, लंच इन अदर अँड डिनर विल बी इन स्वित्झर्लंड. असा तो विशेष दिवस होता. आणि त्या प्रवासाचं सांगते, ज्यावेळी मी युरोपला निघाले आपल्याकडे ऑडिओ कॅसेट होत्या तेव्हा, आणि वॉकमन होता माझा बरोबर. विमान अक्षरशः जमिनीवर ना हवेत उडत असताना सुद्धा माझ्या कानाला वॉकमन होता. आणि मी सतत त्या प्रवासात सतत सरांच्या ऑडिओ कॅसेट, मी बाकी सामान कमी घेतलं होतं पण माझ्या ऑडिओ कॅसेट बरोबर घेतल्या होत्या आणि मी सतत त्या ऑडिओ कॅसेट ऐकत माझं चालू असायचं. त्या दिवशी दुपारी त्या प्रवासात, आता मला त्या बोगद्याचं नाव नाही आठवत पण कुणी नंतर नेटवरनं काढा, जगातला नंबर 2चा लांबीचा बोगदा आहे तो, 16 किलोमीटर किंवा अशी काही त्याची लांबी असावी. त्या बोगद्यामध्ये प्रवेश केल्यानंतर तेव्हा मला सरांनी प्रतिमा प्रयोग दिलेला होता. आता त्याला रूपध्यान असंही आपण म्हणतो. जी प्रतिमा आपल्या मनामध्ये असं नाही म्हणता येणार, आता तो प्रयोग डिटेल नाही घ्यायचा, पण प्रतिमा प्रयोग किंवा रूपध्यान एवढंच सांगते. रूपध्यानाचा प्रयोग होता आणि माझ्या मनामध्ये कसं असतं, साधकांचं एक मन सांगते की जी व्यक्ती समोर आहे ती तुम्हाला कधी आदर्श वाटत नसते. म्हणजे सर जे सांगतात की रामाच्या काळात त्यांना राम आदर्श वाटत नसतील, कृष्णाच्या काळात कृष्ण आदर्श वाटत नसतील, तसं आपल्याला असं असतं की अरे नाही, हा म्हणजे बापासाहेब कसे होते, बापासाहेब नाही, मोदीजी महाराज कसे होते, माऊली कसे होते, हा भाग साधकांच्या मनामध्ये येतो. तर माझं त्यावेळी तसंच चालू होतं की बापासाहेबांच्या वरती मी रूपध्यान जमवायचा प्रयत्न माझा चालू होता. बापासाहेबांचा फोटोतला चेहरा आठव, मग ते आहेत समोर, असा भाव करणं चालू होतं. आणि अक्षरशः सांगते, वॉकमन होता, डोळे मिटलेले होते, ऑडिओ कॅसेट मागे चालू होती आणि पहिल्यांदा मला आजही तो अनुभव इतका डिटेल आठवतोय, पहिल्यांदा चष्म्याची फ्रेम स्पष्ट झाली. चष्म्याची फ्रेम स्पष्ट झाली, त्याच्यानंतर त्याच्यामधले डोळे लकलक करायला लागले, एकदम तेजस्वी डोळे, आणि त्याच्यानंतर सरांचा चेहरा आणि माझ्या गालाला स्पर्श त्यावेळी जाणवत होता. इतकं सरांचं अतिशय सुंदर दर्शन. म्हणजे काही अनुभव मी सांगते ना की कधी तुमची मनस्थिती जर डिस्टर्ब झाली किंवा काय झालं तर तुम्ही हे अनुभव आठवा आणि त्या अनुभवाच्या आधारावरती तुम्ही पुन्हा तुमची मनस्थिती, भावस्थिती ही नीट करू शकता. असे काही अनुभव जे मी कधीच विसरू शकत नाही. गेल्या वेळी मी जसं सांगितलं होतं की सरांचं पहिलं दर्शन जे आळंदीच्या बस स्टॉप वरती 111 नंबरचा पुणे कॉर्पोरेशनचा बस स्टॉप आहे, तिथे उभं राहिलेल्या सरांचं दर्शन जे ते मी कधी विसरू शकत नाही. तसं मला झालेलं स्वित्झर्लंडला जाण्याच्या प्रवासात असताना सरांचं झालेलं हे दर्शन मला कधीच विसरता येणार नाही. आणि ह्याच्यामधून मग एक गोष्टी जुळत गेल्या. खरं सांगायचं तर आपण असं म्हणतो की अनुभव मी घेतले, हाही भाग खोटा आहे. खोटा असं नाही म्हणता येणार, मी घेतले असं म्हणत असताना जो सुरुवातीच्या काळात कदाचित असेल की आपण हा जो मार्ग आहे आपला अंतरंगी मार्ग सांगतो, बहिरंग मार्ग तर आता
बाहेर जे चालतं, कथा कीर्तन प्रवचन भागवत कथा निरूपण जे जे काही असेल तो मार्ग सोडून आपण अंतरंग मार्गाकडे वळल्यानंतर हे अनुभव जे आपण घेत जातो ते आतमध्ये वळवायचे. त्या अनुभवाच्या बरोबर आतमध्ये जाण्याचा हा जो प्रवास आहे तो इतका विलोभनीय, इतका दैवी, इतका वेगळा आहे. म्हणून मी म्हटलं की आज 2000 साली घेतलेला अनुभव जर मला आत्ता आठवत असेल तर हे अनुभव किती जबरदस्त असतात. आणि त्याच्यानंतर प्रत्येक वेळी प्रवासात कुठेही असो, त्या दिवशी रात्री मला आठवतंय की हॉटेलमध्ये तिथे छान लेटर पॅड असतात, पेनही असतो जवळ. मी सरांना मला जे वाटतंय तो अनुभव जसा आला तसा मी सरांना तिथून पत्र लिहिलं होतं. विलारस किंवा असं काहीतरी हॉटेलचं नाव होतं किंवा ते गावाचं नाव होतं आणि तिथून ते पत्र मी सरांना लिहिलं होतं. त्याच्यानंतर मी प्रवासातल्या माझ्या अनुभवांच्या विषयी सांगते की सगळ्यांना असं वाटतं आणि ते खरंही आहे की मी सर नेहमी चेष्टेने असं म्हणत असतात की तिला घर कशाला पाहिजे, तिचं तर गाडीतच घर आहे, ती अर्धा वेळ सगळा रस्त्यावरच असते गाडीत. हे अगदी बरोबर आहे. पण जेव्हाही केव्हा प्रवासात असते, जेव्हाही केव्हा कुठे बाहेर असतो, अतिशय सुंदर साधना, प्रवासासारखी साधना घरी क्वचितच जमू शकत असेल. इतकी सुंदर साधना, कारण निसर्गाच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर कदाचित माणसाला स्वतःचं थिटे पण जाणवत असेल, आजूबाजूचा प्रदेश पाहताना काय जे मनस्थिती होत असेल आणि त्याच्यामुळे जे काही घडतं आपल्या आतमध्ये आणि मग ते अनुभवाला सुरुवात होते. केव्हाही जेव्हा केव्हा सरांच्या बरोबर मी प्रवासाला गेलेली एकही मला असं आठवत नाही की जेव्हाही केव्हा ट्रिप निघाल्यात कुठल्याही कारणाने माझी ट्रिप मी चुकू दिलेली नाहीये. सरांच्या बरोबर तिरुपतीची झालीये, आधी आम्ही काशी बनारस हे 15 दिवस पूर्ण गेलो होतो, गया, बुद्धगया वगैरे सगळं. त्याच्यानंतर वैष्णोदेवी काश्मीरला गेलेलो होतो. त्याच्यानंतर केरळची ट्रिप झालेली आहे, कन्याकुमारी केरळ हा भाग झालेला आहे सरांबरोबर. पुन्हा कलकत्ता, जगन्नाथपुरी हाही भाग झालेला आहे. कितीतरी प्रवास सरांच्या बरोबर झालेला आहे. पण आता ह्या क्षणी मी जर ते सांगायला बसले की कुठल्या प्रवासात मी काय अनुभव घेतले तर ते सांगू शकणार नाही, वेळही तेवढा नाहीये. पण एवढंच सांगते की काही तिरुपतीचे अनुभव माझ्या समोर आता आहेत, पण मी फक्त ते वाचणार नाहीये. मी फक्त सांगतेय की तिरुपतीला गेल्यानंतर पहिल्यांदा ज्यावेळी दर्शन झालं किंवा गेल्यानंतर पहिल्यांदा दर्शनाच्या रांगेत आम्ही उभे राहिलो, धर्मदर्शन होतं, ते 4-4.5 तास वेळ लागला होता दर्शनासाठी. तिरुपतीला गेल्यावर सर नेहमी सीडीमध्ये येतं की सरांनी प्रार्थना त्या शक्तीला काय केली आणि मग अनुभवांचं दान कसं सुरू झालं. ते अनुभव अक्षरशः पुण्यामध्ये आल्यानंतरही ती स्थिती कितीतरी दिवस कायम होती. धर्मदर्शनाच्या लाईन मध्ये बसल्यानंतर सर असं म्हणाले, ते सरांचं एक वाक्य असं आलं की पहिल्यांदा आपण त्याला पाहायचं, दुसऱ्यांदा तो आपल्याला पाहतो आणि तिसऱ्यांदा दोघांनी एकमेकांना पाहायचं. सुजाता आणि मी दोघी त्यावेळी बरोबर असायचं सारखं. तिला मी म्हटलं की सुजाता आपली 3 दर्शनं होणार आणि खरोखरच 3 दर्शनं झाली. धर्मदर्शनाच्या लाईन मध्ये बसल्यानंतर सुद्धा जबरदस्त अनुभूती होत्या. जिथे कुठे बसू, ज्या ठिकाणी कुठे बसू, एकदा असं झालं की संध्याकाळी 5 ते 7 साधना करूया, असं 3 दिवस आम्ही तिथे होतो. सरांचं असं वाक्य आलं की 5 ते 7 आज आपण साधना करूया लॉजवरती जिथे होतो. बाकी काही लोकांना असं वाटू लागलं की अरे नाही, आपण आता जरा साईट सीइंगला जाऊ. काय करावं ह्या द्विधा मनस्थितीमध्ये कदाचित हे असेल. पण 5ला 10 मिनिटं कमी असताना जो धो पाऊस सुरू झाला तो करेक्ट 6:45ला थांबला आणि त्या 2 तासात आम्ही पूर्ण तिथे बसून, म्हणजे साधनेचा एकही क्षण, एकही मिनिट तिथे वाया गेला नाही आणि जबरदस्त अनुभव साधनेचे. तसे काश्मीरच्या ट्रिपला असतानाही, सरांच्या बरोबर वैष्णोदेवीला जाताना किंवा अमृतसरला असतानाही सर थोडे मागे पुढे असतील, प्रचंड योगाग्नी शरीरामध्ये असायचा, स्पर्श प्रयोग जबरदस्त असायचा. अमृतसरचं एक मला आठवतंय की माझ्या हातावरती मागे एक असा हे आहे, छोटा मस किंवा तीळ सारखा. अमृतसरला ते गुरुद्वाराच्या लाईनीमध्ये असताना पूर्ण वेळ मला त्या माझा तो जो भाग आहे तिथे भगवंताचा स्पर्श किंवा त्याचं बोट सतत फिरत होत. इतक्या बारकाईने ते भगवंत, म्हणजे इतक्या बारकाईने हे अनुभव येत असतात की तुम्ही जसं आपण म्हणतो की ज्या ह्यानी ताकदीने अनुभव घेतल्या जातात त्या ह्यानी किंवा त्या डिटेल्सनी खरंच नाही सांगितल्या जाते.
म्हणून प्रवासातला हा भाग सांगितला की असे अनुभव अनेक वेळा आलेले आहेत. वैष्णोदेवीचा तर अनुभव खूप जबरदस्त आहे की वैष्णोदेवीला जात असताना काही लोक आपले काही साधक चालत निघाले. त्याच्या पूर्वीच्या माझ्या वैष्णोदेवीच्या ट्रिपमध्ये मी चालत गेले होते, योगिक चालणं करत असताना माझे मिस्टर घोड्यावरून गेले. तो घोडेवाला रस्त्यात मला भेटायचा, तो ह्यांना म्हणाला की साहब अपने से पहिले मॅडम ऊपर चली जाएगी. आणि खरोखरीच 2 तास 35 मिनिटात मी ते 14 किलोमीटर अंतर योगिक चालण्याने गेले होते. आणि त्यावेळी जी स्थिती, योगाग्नी असेल, धारणा प्रवाह असेल, प्रचंड प्रेम असेल त्या शक्तीविषयी, हे सगळं जे होतं ते सगळं अनुभवत बाकी आमच्या ग्रुपच्या सगळ्यांच्या आधी मी पायी चालत तिथं पोहोचले होते. सरांबरोबर ज्यावेळी गेलो, सरांचा विचार घोड्यावरून जाण्याचा, काही लोक जे म्हणजे आपले डॉक्टर परतानींच्या मिसेस होत्या, आमच्या बापूंच्या वहिनी आणि संगई साहेब, हे 3 जण पायाला प्रॉब्लेम असल्यामुळे हे हेलिकॉप्टर मधनं आले होते. बाकी लोक चालत गेले होते. आणि आम्ही 7 जण असू किंवा 8 जण असू, आम्ही निर्णय घेतला की सरांबरोबर, सर म्हणाले घोड्यावरून, छायाताई होत्या, आम्ही घोड्यावरून गेलो. प्रचंड वादळ सुरू झालं, रात्रीची वेळ होती. असं वादळ आणि इतका जबरदस्त पाऊस. मी म्हटलं की असं लक्षात येत होतं की ही त्या शक्तीची इच्छा आहे. जशी प्रार्थना सरांनी तिरुपतीला केली असेल तशीच प्रार्थना इथं काही असणार आहे. आणि मी म्हटलं सरांना त्याही वेळी बोलले की सर, ती शक्ती, एखादा सिद्ध पुरुष, एखादा सद्गुरू एखादे आपल्या शिष्यांना घेऊन जेव्हा अशा ठिकाणी येतात, ती शक्ती तिला झालेला आनंद कुठल्या माध्यमातून दाखवेल. आणि ह्याच माध्यमातून ती दाखवती की तिला किती प्रचंड आनंद झालेला आहे. आणि अक्षरशः तसंच घडलं. धोधो पाऊस जो होता, एका ठिकाणी आम्हाला आसरा मिळाला. आम्हाला फक्त 7 जणांना साथ घेतलं त्यांनी, बाकीच्यांना दार लावून बाहेर काढलं. आणि किंचितही अंगावर पावसाचा थेंब न पडता आम्ही सुखरूप त्या वैष्णोदेवीच्या ह्याच्यात. आणि त्याही वेळी दिव्य स्पर्श असेल, योगाग्नी असेल, धारणा प्रवाह असेल, दर क्षणाला हे अनुभव घेत चालणं होत होतं, घेत सगळं होत होतं. आणि ह्या आणखी एक मला ह्या जसं मी फिरले एकटी काही वेळा, जागेचा जो काही हे असतो की जिथे तुम्हाला अनुभूती कदाचित असं वाटतं की जसं प्रवासात मी म्हटलं येतातच. पण माझा आणखी एक असा अनुभव आहे, ज्यावेळी मी मधुराच्या लग्नानंतर आम्ही दोघंच गेलो होतो श्रीलंकेला, मला वाटतं मालदीव श्रीलंका असं गेलो होतो. श्रीलंकेला गेल्यानंतर इथून विमानातनं बसल्यानंतर जे बंद झाले अनुभव, ते पुन्हा आपल्या घरी आल्यानंतरच सुरू झाले होते. मग मला लक्षात आलं की अरे, अजूनही त्या लोकांची चेहरेपट्टी, आपल्याला नावं नाही ठेवायचे, पण जे वास्तव आहे, ज्या ह्याच्यातनं आपण जातो, जे पाहतो, ती राक्षसांची भूमी आहे. माहिती नाही त्या भूमीवरती काय काय घडलेले, किती अत्याचार झालेले आहेत. आणि अजूनही ती नावं त्यांची फार छान असतात, पण त्यांचं खाणं पिणं, त्यांच्या शरीराची ठेवण जर बघितलं तर अजूनही ते एक ट्रेट्स आपण ज्याला म्हणू असे तिथे असतात. आणि म्हणून तिथे मात्र मला कधी ह्याचे अनुभव साधनेचे मी घेऊ शकलेली नाहीये त्या प्रवासामध्ये. ताई 6:20. ओहो सर, काहीच होणार नाही. मला माझा आजचा अनुभव कथन जे आहे त्या विषयावरनं थोड्या वेगळ्या विषयाकडे मी आता वळणार आहे. 1-2च मिनिटं फक्त मी बोलते. काल आपल्या साधक सगळ्यांनी व्हॉट्सअपवर सगळ्यांना तो निरोप मिळालेला आहे. अतिशय वाईट घटना, महायोगधामच्या दृष्टीने असो, माझ्या वैयक्तिक दृष्टीने असो, किंवा एक आपल्या जवळचा अतिशय खूप सुरुवातीपासून ज्यांनी एक प्रकारे आपल्याला सपोर्ट केलाय किंवा एक जिव्हाळा प्रेम आपल्याला दिलंय, अशी व्यक्ती म्हणजे सौ मयुरा बोरीकर ह्या काल अचानक त्यांचं निधन झालेलं आहे. अचानक, फार अचानक त्या गेल्या, म्हणजे एक प्रकारे चटका लावून आपण ज्याला म्हणू अशा ते गेलेल्या आहेत. मला त्यांच्या विषयीच्या काही आठवणी आज सगळ्यांना सांगायच्या. 1999 सालापासून मी जे म्हणलं की मी परभणीला नवरात्र शिबिराला जायला सुरू केलं. सुरुवात त्याच्याही आधी स्मिता तिथे राहिली होती 1.5 महिना देहशुद्धीच्या निमित्ताने. त्यावेळी बोरीकर बाई ज्या आपल्या आहेत त्यांच्याच घरी, बोरीकर काकूंच्या घरी ती राहिलेली होती. तिला आणायच्या निमित्ताने मी पहिल्यांदा गेले होते. आणि त्याच्यानंतर नवरात्र शिबिराला प्रत्येक वर्षी त्यांच्याकडे कितीतरी वर्ष हा पायंडा होता. नंतर कोकर्णाजींच्या घरी सुरू झालं. पण सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा त्यांच्याकडे, अरे इतक्या हक्काने असं वाटायचं की ह्या घरी आपण जावं. आणि नेहमी मी कालही ते वाक्य लिहिलं होतं की परभणीला गेलं की मला असा मोह व्हायचा की अरे नाही, बोरीकरांकडे जाऊन यावं.
प्रत्येक वेळी ते जमत होतच असं नव्हतं, पण एक आपण ज्याला म्हणू की म्हणजे मला एक शब्द असा वाटतोय की दणका व्यक्तिमत्व. कुठेही दणकन घुसायचं, दणकन बोलायचं. एकदा समोरच्या बंगल्यातच गेल्या त्या, या आमचं योगधाम असं आहे, आमची ज्ञानेश्वरी अशी, इकडे या, हे करा ते करा. ओळख देत नसताना काही कुठेही घुसायची तयारी, कुठेही बोलायची तयारी. आणि ज्यावेळी अतिशय प्रसन्न असायच्या, एक प्रकारे त्यांची अशी स्टाईल होती मला ते बोलताना, अंताताई असं एक विशिष्ट हेल असायचं त्यांचं, म्हणायचं तो हात मारण्याचा एक विशिष्ट हे होता. आणि खुश असले की असे खांदे मागे टाकून किंचित अशी छाती पुढे काढून मान अशी उंच करून त्यांचं ते बोलणं यायचं. अतिशय सहज स्वाभाविक सुंदर बोलणं. मला काल स्मिता त्या आठवणींमध्ये सांगत होती की तू पहिल्यांदा जेव्हा तू आणि माई मला न्यायला आल्या होत्या, म्हणजे कांचन आणि मी जेव्हा स्मिताला आणायला गेलो, 2 दिवस आधी सगळे वरचे घरातले डबे वगैरे सगळे घासायला काढले. स्मिता म्हणली कशाला तुम्ही नाही म्हणे अनिताताई येणार आहेत. ही मी 98-99ची गोष्ट सांगतेय. अनिताताई येणार आहेत तर मला चांगलं नाही वाटत. त्यांच्या घरी जेव्हा आम्ही नवरात्र शिबिराला असायचं, मला योगिक चालणं तिथे असतानाच मिळालेलं आहे. सरांना योगिक चालण्याविषयी विचारलं होतं बोरीकर काकांनी. दुसऱ्या दिवशीची पहाटे 5 वाजता सरांकडे सप्तशती पाठ असायचा. पहाटे 4 वाजता 4:15 घरातून निघावं लागायचं, पायी यायचं आम्ही. पारदेश्वर मंदिराच्या तिथे ते राहतात आणि सर आधी आपल्या अष्टभुजा मंदिराच्या तिथे, तर तेवढा वेळ तो सहजच लागायचा. आणि असं असायचं की सगळे येण्याच्या आधी 5-10 मिनिटं लवकर जाऊन पुढे जागा धरून बसायची. हाही एक असायचं. आम्ही सगळे फार हे होतो. 4 वाजता ते 4:15 निघायचं. योगिक चालणं ज्या दिवशी दिलं होतं, 1-2 मिनिटं उशीर झाला उभं राहायला, आणि त्या दिवशी काही अनुभव आलाच नाही. सरांना म्हटलं सर मला दम कसा काय लागला. सर म्हणले मी थोडीच दिली होती 4 वाजताची वेळ. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मला मग योगिक चालणं मिळालं. एकदा त्यांच्याकडे एक रुटीन सांगते तिथलं. 2:30-3 वाजता दोघंही नवरा बायको उठायचे, बोरीकर काका काकू, की पाणी 4 वाजता जर निघायचं तर ह्या लोकांना 4 वाजायच्या आधी आंघोळ वगैरे करून निघावं लागेल. म्हणून 2:30-3 वाजता वरती नंतर खोल्या बांधल्या होत्या त्यांनी खास साधकांसाठी. एका रूम मध्ये लायब्ररी होती, एका रूम मध्ये सगळे आम्ही साधनेला बसायचं आणि तिथे मुक्काम असायचा. तर वरच्या बाथरूम मध्ये गरम पातेल्यात, म्हणजे गरम पाणी वरनं पातेल्यात आणून देणार. सरांच्याकडचा सप्तशतीचा पाठ 8:30 वाजता संपला की आम्ही परत पायी पळत सुटायचं. कधी एखाद्या वेळी चुकून रिक्षा घेतली नाही तर पायी तसेच पळत सुटायचे सगळेजण. 9 वाजता त्यांच्या घरी पोहोचलं की एक 5-10 मिनिटं फक्त इकडं तिकडं. 9 ते 12, 12:30, 12:30 एक ब्रेक घ्यायचा. त्या घरातही स्वयंपाक होत नसे नवरात्र शिबिरात उपवासाच्या काळात. मुलंही सगळी, योगेश, मंगेश आणि मंजू, हे कोणीही मला भाकरी पाहिजे, भाजी पाहिजे हे बिलकुल नव्हतं. जे काही असेल, खाकरे असतील, उपवासाचं जे काही असेल, बऱ्याच वेळा नुसतं ताक, सरबत. इतका छान काळ त्यांच्या बरोबर काढलेला आहे की सांगू शकत नाही. म्हणजे 12-12:30 पर्यंत साधनेला बसायचं. त्याच्यानंतर एक थोडा फक्त ताक वगैरे घेण्यापुरता ब्रेक असायचा. पुन्हा 1 वाजता बसायचं आणि 4:15 किंवा 4:30 पर्यंत सर यायचे तिथे मार्गदर्शन. कित्येक वर्ष सरांचं मार्गदर्शन कोणीही विचारलं, परभणीतल्या लोकल लोकांनाही नंतर फक्त बोरीकरांच्या घरी जाऊन मार्गदर्शन असायचं. किती वेळा ते घर त्या साधनेमुळे, सरांच्या येण्यामुळे, सरांच्या अस्तित्वामुळे एवढं पवित्र झालं होतं की घरात बसलं की चंदनाचा सुगंध यायचा, गोमूत्राचा सुगंध यायचा, चंदनाचा सुगंध यायचा. वातावरण एवढं अतिशय साधं घर पाहायला गेलं तर, पण त्या माणसांची मन एवढी मोठी की साधकांनी यावं हक्काने. जेव्हा केव्हा परभणीत आता नवरात्र शिबिरात व्यवस्था कुणाची लावायची, कुणाकडे, आधी बोरीकर येऊन सांगायची की नाही आमच्या घरी सगळ्यांनी आलं पाहिजे. एकदा रात्री माझे खूप पाय दुखत होते, कारण पहाटे सप्तशती पाठ, पुन्हा दिवसभर साधना आणि सवय नव्हती. आणि काकू आमच्या जवळ झोपायच्या. आम्ही बाजूच्या रूम मध्ये खाली झोपलो होतो. कांचनही होती. कांचन कधीच माझ्या बरोबर, तिने नवरात्राला सुरुवातीच्या काळात मला आठवते आम्ही दोघीच असायचो. नंतर हळूहळू एक जण जुळत मग सगळेजण येऊ लागले. झोपलो होतो आणि मी बोरीकर काकूंना म्हणलं की काकू माझे ना पाय फार दुखतायत. माझा एवढाच शब्द गेला, त्या क्षणी मला उठून बसवल्या गेलं आणि माझ्या पायावरून हात फिरवले गेले आपोआप. म्हणजे कर्मयोग साधनेचाही हा अनुभव. त्याच्यानंतर तुमची स्थिती कशी होते, बिलकुल पाय दुखायचे थांबले आणि पुन्हा मी साधनेला बसून गेले रात्री परत.
संध्याकाळी 6-6:30 सरांचं येणं झालं की मग म्हणजे सर ज्यावेळी जातील मार्गदर्शन, गप्पा खूप छान, इतकं हे असायचं की बस बापरे, घर पूर्ण आम्ही त्या काळात विसरून जायचो. आणि मग पुन्हा रात्री साधनेला बसणे, पुन्हा सकाळी तो रुटीन सकाळी 4 पासूनच असायचं सुरू, 2:30-3लाच उठून ते रुटीन सुरू असायचं. ज्यावेळी मंजू त्यांची मुलगी BA, कालपासून मी मंजूशी बोलू शकलेली नाहीये की मंजूला मी काय बोलू, असं मला हे होतंय की अरे नाही बोलू शकत आहे. काकांना मी आज बोलले, काल त्यावेळी फक्त फोन आला, काल अपर्णाचा आधी फोन आला मला, त्यांची सून जी आहे योगेशची बायको, की आई सिरियस आहेत आणि ती रडू लागली. तिला फक्त म्हणलं की बेटा तू आता साधनेला बस, तुला सरांनी जो जप दिलेला असेल तो कर आणि बस. नंतर ती म्हणली बाबांना तुम्ही बोला, काकांना फोन लावला, काका एकदम हे झाले, कारण नुकतंच त्यावेळी घडलेलं होतं, त्याच्यानंतर बोलले नाही, आज परत थोडस बोलले. त्यांना फक्त दोघांना, योगेशला आणि काकांना म्हणलं की तुम्ही फक्त साधना करा, कारण या ह्याच्यातनं बाहेर पडायचं असेल करोना, कारण ते दोघंही पॉझिटिव्ह आहेत. मंजू ज्यावेळी BA संगीत करत होती, काकूंनी स्वतःला संगीताचा क्लास लावला. एक गाणं त्यांनी आपलं जेव्हा पारायण असतं, ज्ञानेश्वरी पारायण, त्या समाप्तीच्या दिवशी म्हणलेलं, त्याचं फक्त एक कडवं सांगते, आणि इतका भावपूर्ण आवाज. आणि त्यावेळी खरं परिस्थिती अशी होती, ते गाणं इतकं आतमध्ये गेलं, त्यांच्याकडनं मी लिहून घेतलं नंतर. निंदिती हे लोक जरीही, विसर त्यांचे बोलणे, या जगाची रीत आहे, निंदने मग वंदने. हे एक कडवं आहे. मग त्याच्यात पुढे माऊलींचा उल्लेख आहे, रामाचा उल्लेख आहे. हे सगळं भाव इतके सुंदर असायचे आणि अतिशय प्रेमळ. खरं म्हणजे महायोगधामची जी काही ह्याच्यातनं हानी झालेली आहे, फार फॉर्मल शब्द वाटायला लागलेत मला जे मी माझे बोलतीये. कुठल्याही काल मला असं झालं होतं की त्यांच्याविषयी आपण लिहावं तर काय, पण सगळ्यांना कळण्यासाठी लिहावं, नाही तर मला असं वाटलं होतं की त्यांचा फोटो टाकावा आणि त्याच्या खाली फक्त निशब्द असं लिहावं आणि हात जोडून फक्त तेवढंच टाकून द्यावा, असा भाव आला होता. त्याच्यामुळे माझं जे काही मनोगत आहे, कधी मनातून ह्या व्यक्ती आपल्या जाणार नाहीत. परभणीत सतत उभ्या कार्यासाठी उभ्या, लोकांना गोळा करायला उभ्या, हसतमुख प्रेमळ अशी व्यक्ती पुन्हा होणं नाहीये. मी आता सरांना विनंती करते की सर तुम्ही बोरीकर बाईंच्या विषयी आम्हाला सांगावं. आता आपण अनिता कड यांचे अनुभव आपण दुसऱ्या एपिसोडमध्ये, दुसऱ्या गुरुवारी ऐकत आहोत. मध्येच थोडस थांबावं लागलं, कारण एक कंडोलन्स आपण घेत आहोत. मयुरा बोरीकर परभणी यांचा कोरोनाने मृत्यू झाला. अनिता कड यांनी आता सर्व माहिती त्यांच्या जीवनात त्यांच्यातर्फे आलेले अनुभव त्यांनी विशद केले, कथन केले. एक दुर्मिळ असं व्यक्तिमत्व त्यांच्या वयाच्या 58व्या वर्षी स्वर्गवासी झाला. त्यांचा मृत्यू 2 सप्टेंबर 2020 ला झाला. त्यांना साधना जवळपास 1998 ला मिळाली. हे कुटुंब सर्व योग दीक्षित आहे. त्यांची दोन्ही मुलं, सुना, स्वतः मयुरा बोरीकर आणि स्वतः मुरलीधर बोरीकर, हे सर्व योग दीक्षित आहेत. इतकेच नव्हे तर 36 जवळजवळ त्यांच्या फॅमिलीचे मेंबर त्यांनी योगधाम मध्ये आणून उभे केले आणि साधक बनवले. त्याचं कारण त्यांच्या शब्दात असलेलं वजन आणि विश्वास हे सगळ्यांना पटलं आणि ते साधक झाले. कोरोनाने त्यांचा मृत्यू झाला आणि फार कमी वयाचा. त्यांच्याविषयी मी 2 गोष्टी तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या काही शब्दांमधून मी व्यक्त करतो. त्या कशा होत्या?
धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. एक, दया करणे जे पुत्रासी तेच दासा आणि दासी. या दोन लाईन मध्ये मयुरा बोरीकरांचं व्यक्तिमत्व उभं होत. संसारामध्ये संसार करत असताना धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. त्यांच्या मनामध्ये दया असणं. स्त्रियांचा स्थायी भाव दया आहे, परंतु सर्वांच्या मध्ये ती दया असते असं नाही. आणि या कलियुगामध्ये तर दुर्मिळ झालं. त्यांच्या मनामध्ये प्रचंड दया वास करत होती. त्यामुळे त्याग, दानशूरता, समर्पण भाव, विश्वास आणि श्रद्धाची निर्मिती झाली होती. त्यांचा स्वभाव, त्यांचा चेहरा पाहिल्यानंतर 4 गोष्टी लक्षात येतात. अखंड प्रसन्नता, 1, मधुर हास्य, 2, आनंदी वृत्ती, 3, प्रेमळ स्वभाव, 4, आणि सेवा वृत्ती भाव 5. हे अखंड प्रसन्नता, मधुरता, हास्य, आनंदी वृत्ती, प्रेमळ स्वभाव हे त्यांचं वैयक्तिक झालं, ज्याचा परिणाम साधकांच्या स्वभावावर होऊ शकतो. पण सेवा वृत्ती भाव हे कृतीतून उतरला होता. सर्वांमध्ये तो असतो असं नाही. टेम्पररी सेवा करणं वेगळं आणि भावपूर्ण प्रेमळ स्वभावातून सेवा करणं हा भाव अगदी वेगळा आहे. आणि त्याच्या त्या धनी होत्या. मी सतत जावं घरी असं त्यांना वाटायचं. आणि 2-3 घरं त्या काळात अशी होती सुरुवातीला की त्या घरी मला जावं लागत होतं, कारण लहान लहान झाडं होती, त्यांना संरक्षण पाहिजे होतं. नुकतंच योगाचं रोपटं लावलंय, पण त्याला कोणीही गैरसमजानी, शंका कुशंकानी ग्रसित करून संपवू शकतात. ज्याप्रमाणे एखाद्या छोट्या रोपट्याला काय करावं लागतं, वारा, वावधान, पाऊस, शेळी, मेंढी, बैल, जनावर यांच्यापासून वाचवावं. त्याप्रमाणे मी 8 दिवसाला या लोकांकडे जायचो आणि काय आहे हा मार्ग याच्याविषयी चर्चा आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं सहजतेने आम्ही द्यायचो. 8 दिवसाला एकदा त्यांच्या घरी मी जात असे आणि सर्व कुटुंब, लहान पोरांचे, त्यावेळी सगळे लहान होते, आणि ही माणसं काम सोडून मयुरा बोरीकर आपल्या पती समवेत ऐकण्याकरता बसत होते. आणि 1-2 तास त्या चर्चा चालायची आणि प्रेमाने ऐकून घेत होते. विश्वास संपादन होत होता. 2 मुलं आणि 1 मुलगी त्यांची मंजू. तसं हे ब्राह्मण कुटुंब, आणि विशेषतः एंट्री ब्राह्मण कुटुंबाची आपल्या योगधाम मध्ये पहिल्यांदाच आली. कारण मी अब्राह्मण्य समाजातून आहे आणि म्हणून सर्वसाधारण ब्राह्मणांना आपण उच्चभ्रू जातीतले आहोत, उच्च कुळातील आहोत, म्हणून दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या जातीच्या गुरु मानणं हे त्यांना पटत नाही. त्यांच्या समाजाचे त्यांना गुरु हवे असतात. पण बोरीकरांची एंट्री झाल्यानंतर त्यांना त्रास व्हायला सुरुवात झाला. अनेक लोक त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले, अरे त्यांचे आपण गुरु व्हायचं की त्यांना आपण गुरु करायचं, आपण ब्राह्मण आहोत. तरी पण त्यांनी विश्वास ठेवून दिला नाही आणि त्यांची वाटचाल चालत राहिली. एकदा त्या पडल्या पायऱ्यावरून. अगोदर त्यांचा प्रवास आध्यात्मिक असा होता की पांडुरंग शास्त्री आठवलेच्या त्या आयोजित कार्यक्रमामध्ये जात असत, म्हणजे त्यांच्या भक्तांच्या. तर त्यावेळेस त्यांना पडल्यानंतर फ्रॅक्चर झालं. पायऱ्यावरून पडल्या, घरात पडल्यानंतर फ्रॅक्चर झालं. त्यांच्या मैत्रिणी गेल्या आणि म्हणाल्या, तुम्हाला देवाने शिक्षा दिली, दुसरीकडे तुम्ही गेलात.
आणि इकडचं आठवड्यांचं सगळं तुम्ही बंद केलं, त्यामुळे तुम्हाला शिक्षा दिली. पण बाईंची श्रद्धा विश्वास ढळला नाही. आणि हे कुटुंब तसं ब्राह्मण असल्यामुळे थोडं कुळधर्म कुळाचाराच्या रूपाने थोडं सवळं ओळी होतं. पण ज्यावेळेस इतर जातींचे साधक आले, साधारणमय ते झाले, त्यावेळेस त्यांनी सोवळं बंद केलं आणि स्वयंपाक घरापर्यंत सर्व जातींच्या साधकांची वाटचाल सुरू झाली. आणि अगदी प्रेमाने त्यांना असं वाटायचं साधकांनी पण यावं, सरांनी यावं आणि आम्हाला, आणि ते प्रसन्न होत असत. कोणाचाही कंटाळा केला नाही कधी त्यांनी. साधकांना सतत यावं, आपल्याकडे भेट द्यावी, आणि स्वतः दोघे नवरा बायको अनेक साधकांच्या घरी जात असत, त्यांना प्रेमाने बोलत असत आणि कुटुंब एक झालं होतं. ज्ञानेश्वरी शिबिर जी आळंदीला व्हायची आणि एक परभणीला नवरात्रात व्हायची, त्यांनी कधी चुकवली नाही. आणि त्या ठिकाणी देखील सेवाभाव म्हणून त्याही काम करत होत्या शिबिरामध्ये. आणि स्वतः बोरीकर हे भाजीपाला आणायचे. एका काळी मी स्वतः फार सुरुवातीला भाजीपाला मी घेऊन येत होतो. त्यानंतर कुलकर्णी काकू आणि त्यांचे पती जे दिवंगत झाले प्रभाकरराव, त्या दोघांनी ते उचललं आणि किचन सुरू केलं साधकांसाठी. अन्नपूर्णा त्या झाल्या आणि किचन सुरू केलं आणि स्वतः भाजीपाला कुलकर्णी साहेब आणत आणि दूध फळ फळावळ किंवा सगळी हे हार तुरे त्या फोटूंना आजही बोरीकर आणतात आणि पूर्वी ते आणत होते तेव्हापासून. आणि ब्राह्मण समाजाची एक कोटी फुटली आणि आपल्याकडे ते आले. योगदामध्ये त्यांचे अनेक साधक भरती सप्ताहामध्ये काही आलेले होते आणि त्या भरती सप्ताहामध्ये आल्याने काय झालं की समज आणि गैरसमजामुळे काही हेतू ठेवून ते आले होते आणि त्यामुळे त्यांचा कदाचित हेतू पूर्ण झाला नाही. आणि ह्या योगामध्ये आल्यानंतर थोडस इथे छनी हातोडे चालवले जातात आणि ते काहींना सहन झालं नाही आणि ते कदाचित निघून गेले काही. तरी पण यांची मनोवृत्ती विश्वास श्रद्धा आणि भक्तिभाव ढळला नाही आणि सेवावृत्ती हे आजपर्यंत तो कायम आहे, टिकून आहे. योगधाम मधले आधारस्तंभ ते बनले. योगधाम मध्ये आधारस्तंभ फार थोडे लोक बनलेले आहेत, थोडे पिल्लर आहेत आजही. खूप मोठा जरी पसारा दिसत असेल तरी पिल्लर आधारस्तंभ फार थोडे. एक बोटावर 7-8-10 जण बोटावर मोजण्या इतके आहेत ज्यांनी थोडं एक समर्पण आणि सेवाभाव स्वीकारला आणि प्रचार प्रसाराचं कार्य हाती घेतलं. त्याच्यामध्ये मयूरा बोरीकर आणि त्यांचे पती मुरलीधर बोरीकर यांचा सिंहाचा वाटा होता आणि आहे. ते साधकांचे मायबाप बनले. सुरुवातीला परभणीला पुण्याचे काही साधक यायचे, एक 3-4 पासून सुरुवात झाली. त्याच्यात अनिताकडे स्वतः असत, त्यांनी माझ्याकडे उतरवा, माझ्याकडे मीटिंग व्हायची, त्याच्यामध्ये मी बोलायचो कोणाकडे थांबवावं. पहिल्यांदा ते म्हणायचे आमच्याकडे सगळे साधक उतरवा. 3च कोड्याचा संसार, सगळेजण राहतात आणि त्याच्यामध्ये अनिताकड पासून सगळेजण उतरत असत, थांबत असत 2-2, 3-3 दिवस आणि प्रेमाने ही माणसं सेवा करत असे. पाणी तापवणं भुगण्यामध्ये काय फार परिस्थिती फार चांगली होती असं नाही. एक पगारही काही फारसा असा बोलण्यासारखा नाही आणि त्यामधून ते सगळे प्रेमळ कुटुंब सगळ्यांची सेवा करत होते. 2-2:30 ला उठायचे, पाणी तापवायचे, एकेकाला 4 नंतर नेऊन द्यायचे आणि सगळ्यांचे स्नान व्हायचे आणि सप्तशतीला 5 वाजता सगळेजण हजर व्हायचे माझ्या घरी.
ही सप्तशती चालायची 7 दिवस. आणि अशा रीतीनं हे कुटुंब इतकं सेवाभावी झालं होतं. त्यांच्यात मग स्वयंपाक करणं, त्यांना जेवू घालणं इतकं प्रेमान. त्यानंतर काही साधक असे आले की 2 साधिका, एक तर अनिताताईच्या लहान बहीण स्मिता भोकरे, आज जिला आपण स्मिता गायकवाड म्हणतो, ती आणि संगीता लहाने परभणी, ह्या दोघी जणी त्यांच्याकडे मी थांबवलं. देहशुद्धीच्या प्रयोगा करता 1 महिना 1.25 महिना त्या थांबल्या. रोज मी 2 तास त्यांना मार्गदर्शन सकाळी जाऊन करत होतो. आणि देहशुद्धीचे प्रयोग, चर्वणतर्पणचे प्रयोग असे त्यांच्यावरती आणि साधनेचे प्रयोग त्यांच्यावर मी करत होतो. वाटचाल चालत होती. आनंदानं त्यांनी सगळ्यांचं केलं. आणि वेगवेगळा स्वयंपाक करावा लागत असायचा त्यांच्यासाठी. कधी कोणतं सूप करायचं, कधी लिंबू सरबत गरम करायचं, आणि कधी फक्त मटकी ताक याच्यावर राहायचं. असे सगळे प्रकार ते करत असत. मी सांगितलेले केवळ भाज्यावर राहायचं असे सगळे प्रकार ते करत होते, पण आनंदाने करत होते. त्यानंतर हे 2 जण राहिले. असं समजू नका की यांचे पोरी होत्या, त्यांचा स्वभाव फार चांगला होता आणि कुठेही ऍडजस्टेबल होता असा नव्हताही. पण त्यांनी कधी शिकवा केली नाही, शिकायत केली नाही कोणाविषयी नाही की हे असे करतात तसे करतात, असेच हे केलं तसं केलं, इतके घाण केली ते केले असे बोलले, कुठेही शब्द नाही. उलट आनंदानं सगळं केलं. आणि जाताना रडायचे ते, अरे तुम्ही किती थांबले, आमच्या इथं साधना केली वगैरे ही गोष्ट. त्यानंतर एक सारिका जोशी, नांदेडची आपली साधिका, तिच्या जीवनामध्ये थोडे कॉम्प्लिकेशन निर्माण झाले आणि त्यामुळं माहेरही सुटलं आणि सासरही सुटलं. एका संगीत कार्यक्रमामध्ये मी अध्यक्ष असताना माझं जे भाषण झालं त्याच्यावरून ती माझ्याकडे आली. साधक झालेली नव्हती आणि मला म्हणे, मला एक तर जीव द्यायचा नाही तर मी काय करू हे सांग, मला दोन्हीकडे जायचं नाही. तर त्यावेळेस मी तिला सांगितलं, बोरीकरांना बोलवलं. बोरीकर तुम्ही ठेवता? हो म्हणाले आनंदाने. आणि 1-1.5 महिना तर सतत राहिली आणि त्यानंतर मधून मधून 1-1 महिना येऊन 2 वर्षपर्यंत राहिली आणि तिचा संसार नंतर सुखाचा झाला. पण त्यांनी कधी म्हटलं नाही की आमची परिस्थिती नाही, आम्ही फार थोडे याच्यामध्ये राहतो आणि तुम्ही हे करू नका, असं काहीही म्हणले नाही. आनंदानं त्यांनी हे केलं. साधना त्यांच्या बरोबर ती करत असे. दीपा पाटील आज पुण्याला आहे. तिची हीच परिस्थिती झाली. 2-2.5 वर्ष ती परभणीला ठेवल्या गेली. ती म्हणाली, माहेर आणि सासर माझं सुटलंय, मला इथे आलेली आहे. आम्ही आणलं तिला आणि तिला अनेक घरातून ठेवलं, त्याच्यामध्ये बोरीकरचं एक प्रमुख. ती पण राहिली आणि तिचा संसार योगधामनी अगदी तिथे मुलगा पाहून थाटला आणि ती आज चांगली याच्यात आहे. म्हणजे परभणीचे आधारस्तंभ बोरीकर कुटुंब होतं आणि त्यांच्या घरी हक्काने आनंदाने जाऊन साधक राहत आणि त्यांची सेवा समर्पण वृत्ती त्यांचा ते अनुभव घेत होते. त्यानंतर अनिताताईचं तर स्वतः त्यांनी अनुभव सांगितला म्हणून मी रिपीट करत नाही. एकदा त्यांनी खूप दुःखाचे तसे प्रसंग पाहिले. एकदा एका 6-7-8 महिन्यापूर्वी मला म्हणाल्या की तुमचा मला फार राग आला. मी फार आनंदाने हे झालो. म्हणलं वा बाबा, रागावणारे साधक देखील माझे आहेत, हे मला फार आनंद झाला या गोष्टीचा. म्हणलं का राग आला? म्हणजे याच्याकरता राग आला म्हणून मी काही दिवस योगधाम मध्ये आले नाही, कारण तुम्ही आमच्यावर माया पातळ केली, तुम्ही आमच्या घरी येत नाही. 8 दिवसाला जाणारा मी नंतर आता शक्य होत नाही आणि गरज नाही, कारण झाडं पक्के झालेली आहेत, त्यांना फार सांगायची गरज नाही म्हणून मी जात नव्हतो. पण त्यांचं एक प्रेम होतं की मी आलो पाहिजे. आणि मधून कधीतरी गेलो की इतके आनंदानं ते व्हायचे की बस. 15 दिवसापर्यंत इथे कर्फ्यू होता कोरोनाचा, तर त्यावेळेस भाजीपाला स्वतः बोरीकर आणून द्यायचे. ज्यावेळेस ते पेन्शनर आहेत, पोरांना बरोबर सर्व्हिस नाही, औरंगाबादच्या मुलाचं जेमतेम हे आहे,
तरी पण ते खर्च कसे करायचे. केव्हा योगदामध्ये काही प्रसंग आला की दोघेही नवरा बायको हातवर, आमचं हे घ्या, दुधाला पैसे घ्या, आमचे हे घ्या. मग मी थांबवायचो अनेकदा त्या. अरे तुमची परिस्थिती नाही. केव्हाही उदारता, त्याग, सेवावृत्ती आणि विश्वास आणि श्रद्धेचे अगदी ते मेरुमणी होते. माझ्या काही कौटुंबिक अडचणीमुळे मला बांधलेलं घर सोडावं लागलं आणि कुठे जावं हा प्रसंग आला. त्यावेळेस योगदामधली ही 2 माणसं परभणीची तयार झाली. त्याच्यामध्ये स्वतः निलिमा वाघमारे त्या आल्या आणि म्हणाल्या, तुम्ही, मी घर रिकामं करते माझं, तुम्ही येऊन राहा, आम्ही किरायानं कुठे जाऊ. आणि बोरीकर आले, मी प्लॉट विकतो, कर्ज असेल तर मी ह्या प्लॉट विकून भरू आणि तुम्ही आमच्या घरी राहा. म्हणजे हे 2च कुटुंब असे होते की ज्यांनी उभे राहिले की गुरुच्या संकट काळामध्ये किंवा त्यांच्या याच्यामध्ये त्यांना हे होऊ नये पण आपलं सर्वस्व अर्पण करा. आणि म्हणजे एकच प्लॉट आहे तुमच्याजवळ आणि तुम्हाला बांधायचं नाही म्हणजे आमचं कसं होईल, देव पाहून घेईल. त्यानंतर एक मार्गदर्शक वर रूम बांधली. मी म्हणलं कशाला बांधताय. म्हणे मी लायब्ररी आणतो आपल्या घरी योगधामची आणि 2 रूम वर बांधल्या, संडास बाथरूम बांधली, अनिता ताई सारख्या येतात, सगळे येतात, साधकांना मार्गदर्शन तुम्ही माझ्या घरी करा केव्हाही. अशा करता त्यांनी कर्ज काढून रूम बांधली, लग्नही पोरीचं कर्ज काढून केलं. आणि त्या लग्नामध्ये 2005 त्या मंजू पिंपळगावकरची आता झालेली आहे, त्या मंजूचं लग्न झालं. त्याच्यामध्ये मला ते आहे म्हणून अंगठी देऊ लागले, मी घेतली नाही. मला अरे किती कर्ज आहे तुमच्यावर आणि मी घेणार नाही, नंतर आपण कधी पाहू. आणि शेवटी ज्यावेळेस ते रिटायर झाले त्यावेळेस त्यांनी काही अमाऊंट एका जागेवरती ठेवली की मला व्याज वर्षातून देण्यात यावं. पण त्यांना अपेक्षित रक्कम जोडता आली नाही हे त्यांना खंत होती. पण ते व्याज मला आता आयात मिळावं गुरुदक्षिणा म्हणून स्वतःच्या पर्सनल याच्यासाठी, हे त्या कुटुंबाची एक फार मोठी धारणा होती. आणि माझी मुलगी चेतना अशीच काही कारणास्तव आळंदीला थांबलेली आहे आणि तिच्यासाठी 2-3 कुटुंब पुण्यातले उभे आहेत. त्याच्यात अनिताकड प्रमुख आहे, कमल मंत्री आहे आणि खेकाळे आहेत. हे 3 कुटुंब अगदी जीवापाड लक्ष देतात. परंतु चेतना 15 दिवसापूर्वी मयुरा बोरीकरांचा रात्री 11ला फोन गेला आणि चेतनाला म्हणाली, लेकरा तू एकटी राहतेस, कशी राहत असेल, आमचा आता तुझ्याशी संपर्क नाही आणि आता आम्ही ठरवलंय की दोघं पती पत्नी तुझ्याकडे महिना 15 दिवस येऊन राहणार. म्हणजे इतका प्रेमळ स्वभाव. त्याचा अर्थ असा की कोणाची मुलगी आहे हा प्रश्न नाही, सरांची मुलगी हाही प्रश्न नाही, ती माझी मुलगी आहे. हे 2 गोष्टी 3 गोष्टी वेगळ्या असतात. एक तर पुत्रवत मानणं आणि स्वतः पुत्र पुत्री मानणं. त्या स्वतः पुत्र पुत्री मानत होत्या, पुत्रवत नाही मानलं, पुत्रासारखं नाही मानलं. ती माझी मुलगी आहे आणि मी तिचं काही केलं पाहिजे. मग तिचे गुणदोष काही असो, दीपा पाटीलचे काही कमी गुणदोष असतील असं नाही, पण त्यांना ते दिसतही असतील, परंतु त्यांनी कधी त्याचं हे केलं नाही. ती माझी मुलगी आहे, ती माझी मुलगी आहे. हा भाव जागृत होणं फार दुर्मिळ आहे साधकांमध्ये. अनेक साधक स्वार्थासाठी आलेले, मला काही सरांकडून मिळावं पण मी काहीही देणं लागत नाही असं त्यांची वृत्ती असते. गुरुदक्षिणाही नाही. आणि काही साधक त्याच्याकरता निघून गेले की ना आम्हाला योगधामला काही द्यायचंय आणि ना आम्हाला हे करायचंय, पण असे निघून गेले ज्यांना किंमत नाही. पण त्या याच्यामध्ये हे कुटुंब जबरदस्त याच्याने उभं आहे आणि एक दाखवतंय सगळ्याला, ह्या निमित्ताने मार्गदर्शन करतंय की अहो आधारस्तंभ बना. अशा कित्येक दीपा पाटील येतील, अनेक साधक तिथे प्रयोग करायला थांबतील आळंदीला. अनेक जण कुठेतरी
कोणी विचारत नाही म्हणून येऊन राहतील त्या साधकांना आश्रयस्थान अनेक कुटुंबाचं झालं पाहिजे. बोरीकरांसारखे, मयुरा बोरीकरांसारखे व्यक्तिमत्व उभे पाहिजे. पुण्यात तसे व्यक्तिमत्व अगदी 2-3 घरं सोडले तर 3-4, आणि आपली सुरवाडे मॅडम 3-4 घरं जर सोडले तर बिलकुल नाहीये. आणि योगधाम तर आज आळंदीला आहे, आणि उद्या आळंदीची वाटचाल करायची असेल असं प्रेमाच्या धाग्याने जोडल्या गेले पाहिजे. आणि दया करणे जे पुत्रासी तेच दासा आणि दासी. दासा आणि दासी नाही, पुत्रवत प्रेम करणं हे मयुरा बोरीकडून सगळ्यांनी शिकावं आणि दयावंत व्हावं. भगवान परीक्षा पाहतो, असे लोकही पाठवतील की तुम्ही त्या परीक्षेत उतरता का, आणि त्या परीक्षेत जर उतरले तर भगवान त्याचं अनुदान देतो. आणि हे सगळं होतं. आणि म्हणून म्हटलं की अशा व्यक्तिमत्वामधून एक धडा आम्ही घेतला पाहिजे, एक शिकवण घेतलं पाहिजे. त्या मार्गदर्शन करून गेल्या आम्हाला, की मार्गदर्शन करून गेल्या की असे आधारस्तंभ तुम्ही बना, मी जाते पण माझ्या जागेवर तुम्ही आता व्हा. असे अनेक येतील, त्यांना सहारा द्या, त्यांना बळ द्या, त्यांना पंख द्या, हवेत उडवा, त्यांच्या बळावर ते असं त्यांना करा, असं त्या सांगून गेल्या. कमी वयात गेल्या, थोड्याशा विज्ञान दृष्टी कमी पडली. काय असेल नसेल, कांता सोमाणी माझी पत्नी, तिनं सांगितलं की गुरुवारचा कार्यक्रम त्यांनी थांबवला, कारण हळदी कुंकू किंवा बायांना जायचं असतं म्हणून तुम्ही फोन करा. मी फोन केला बोरीकरांना, कोणालाही घरी बोलू नका कोरोनामध्ये, आणि हळदी कुंकवाला जाऊ नका. पण त्या ऐकल्या नाहीत. प्रेमाचा स्वभाव, लोकांकडे जाण्याचा आणि त्यांना घरात बोलवण्याचा, त्यामुळे त्या हळदी कुंकवाला गेल्या आणि त्याचा परिणाम कोरोना घेऊन आल्या. आणि त्याचा एक आपण भोगतोय, त्याची परिणिती कशात झाली. पण विज्ञानमय दृष्टी देखील ठेवल्या गेली पाहिजे. राठोड गेले, तेही अशाच विज्ञान अभावामध्ये गेले, विज्ञान दृष्टीच्या अभावामध्ये गेले. माझा भाऊ गेला, तोही तसाच गेला. दरक गेले, तोही तसाच गेला. कारण रोग झाले असताना देखील. आणि जोशी साहेब गेले, तेही तसेच. आणि म्हणून म्हणलं की विज्ञान दृष्टी बाळगा, आधारस्तंभ व्हा, आणि थोडा त्याग करा, दया करा, आणि पुत्रवत प्रेम करा, तरच भगवान भक्ती योगामध्ये तुमचा प्रवेश होऊ शकतो. अन्यथा तुम्ही साधना केली म्हणजे मिळू शकतं असं नाही. मयुरा बोरीकर त्यांच्या सेवा कार्यामुळे एक जवळपास त्या कितीतरी वर्ष साधक होत्या, जवळजवळ 19 वर्ष आपल्याकडे होत्या. आणि त्यांच्या सेवाभावामुळे प्रभूंनी त्यांना खूप छान आनंद दिला, अनुभव दिला. आणि आता कमी साधना जरी पडली असेल, झाली असेल, तरी सूर्यमंडलामध्ये त्यांची तिथे साधना व्हावी सूर्यमंडलामध्ये. आणि त्यांनी पूर्ण साधना करून त्या 5 देहानी पुन्हा देह धारण करून ह्या मेदिनीवरती जन्म घ्यावा. आमच्या कुटुंबात कोणाच्याही घ्यावा, साधकांच्या कुटुंबात घ्यावा, किंवा त्यांच्या स्वतःच्या फॅमिलीच्या कुटुंबात घ्यावा. आणि पुन्हा हा धर्म कार्याचा झेंडा, विश्व सुधर्म पाहूचा झेंडा हातात घेऊन पुन्हा मार्गदर्शन करण्याकरता सज्ज व्हावं, ही प्रार्थना करून मी ईश्वराला संपवतो.